आज बघणार आहोत चमचमीत मॅक्रोनी पास्ता आणि त्यासोबत त्यामध्ये टाकल्या जाणाऱ्या सिक्रेट गोष्टी. आणि म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया झटकन आणि जाऊन सबस्क्राईब करा पटकन. नाश्त्यासाठी चटपटीत आणि अगदी झटपट पास्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय. पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे मीठ. या स्टेजला आठवणीने मीठ घालायचं, नाहीतर फक्त मसाल्यामध्ये मीठ टाकून ते पास्त्याला व्यवस्थित लागत नाही आणि पास्ता बेचव लागतो. यासोबत यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तेल, जेणेकरून पास्ता आपण टाकल्यानंतर एकमेकांना चिटकणार नाही. आता मी इथे 2 वाटी पास्ता टाकून घेतलाय. पास्ता टाकल्यानंतर लगेचच हलवून घ्यायचंय. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा पास्ता वापरू शकता. मी छोट्या आकाराचा मॅक्रोनी पास्ता घेतला आहे. पास्ता जास्त ओव्हर कुक करायचं नाही, मध्ये मध्ये हलवत राहायचंय. जवळजवळ 85% पास्ता शिजला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. जास्त शिजवलं तर त्याचे तुकडे होतात. आपण छोट्या आकाराचे घेतल्यामुळे लवकर शिजले जातात. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपण आता पास्ता शिजला आहे का बघून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता पास्ता शिजला आहे. आता मी गॅस बंद करते आणि यातलं पाणी काढून घेते. आता आपण हे पाणी सर्व काढून घेऊयात. आपण हे गरम गरम काढल्यामुळे त्याची शिजण्याची प्रक्रिया ही चालूच राहते. त्यामुळे यावर 1 ग्लास थंड पाणी ओतून घ्यायचंय. थोडं हलवून घ्यायचं आणि यानंतर यावर घालायचं आहे 1 चमचा तेल. तेलामुळे हे एकमेकांना चिटकत नाहीत आणि सुटसुटीत राहतात. आता हे असेच बाजूला करून ठेवूयात आणि आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. मी एक पॅन गरम करत ठेवलाय. यावरती आपण 1 पळी तेल घालणार आहोत आणि तेलासोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा बटर. बटरने पास्त्याला खूप छान अशी टेस्ट येते. तेल आणि बटर गरम झालं की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायची आहे. इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. हलवून घेऊयात. यासोबत यामध्ये घालायचं आहे 1 चमचा अद्रकची पेस्ट. इथे मी अर्धा इंच अद्रक ठेचून घेतलेला आहे. तुम्ही पेस्ट करून सुद्धा टाकू शकता. मिक्स करूयात आणि चांगलं फ्राय करून घेऊयात. अद्रक आणि लसूण फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये घालायचा आहे कांदा. इथे आपण मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा सुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. 50% कांदा फ्राय करून झाला की यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची. इथे मी एक मध्यम आकाराची मिरची कट करून घेतलेली आहे. आता कांदा आणि मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि मिरची व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी कट करून घेतला आहे. थोडं हलवून घ्यायचंय आणि लगेचच मीठ सुद्धा टाकून घ्यायचंय. मीठ मिक्स करून घेऊयात. याच सोबत यामध्ये घालायची आहे मिरची पावडर. 1 चमचा मिरची पावडर मी इथे घालते. तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे. आता मिरची पावडर सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि टोमॅटो छान असा नरम पडेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता टोमॅटो व्यवस्थित असा फ्राय झाला की आपल्याला यामध्ये घालायचं आहे गाजर आणि शिमला मिरची. मी इथे मध्यम आकाराचं 1 गाजर आणि 1 शिमला मिरची घेतलेली आहे. पास्त्यामध्ये थोडी कमी शिजलेली शिमला मिरची किंवा गाजर छान लागते, म्हणून मी या स्टेजला टाकले. तुम्हाला जर जास्त शिजलेली आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सोबत सुद्धा टाकू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स करून झालं की झाकण घालून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवायचं आहे. आता झाकण काढून थोडं हलवून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं हलवून झालं की यामध्ये घालायचं आहे टोमॅटो केचप. इथे मी 2 चमचा टोमॅटो केचप घालते आणि त्याचसोबत घालायचं आहे शेजवान सॉस. शेजवान सॉस सुद्धा मी 2 चमचा घालते. नक्कीच ट्राय करा. पास्त्याला खूप छान अशी टेस्ट येते. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय. पास्त्यासाठी छान असा मसाला आपला आता तयार झालाय. यामध्ये आता आपण पास्ता टाकून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत पास्ता तयार झालाय. मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मसाला सर्व पास्त्याला लागला गेला पाहिजे. अगदी कमी साहित्यात सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नक्कीच ट्राय करा. पास्ता मसाल्यामध्ये मिक्स करून झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला घालायचं आहे 1 चमचा ऑरिगॅनो.
आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स. लहान मुलांसाठी बनवत असेल तर चिली फ्लेक्स अवॉइड करू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी झाकण घालायचंय. गॅस स्लोच ठेवायचंय. 2 मिनिटांनी झाकण काढून बघूयात. परफेक्ट. थोडं हलवून घेऊयात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता यावर थोडी कोथिंबीर घालूयात. छान असा परफेक्ट पास्ता तयार झालेला आहे. ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कसं झालं आहे ते नक्कीच कळवा. सर्व करून घेऊयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.